हे गाईज वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर आजचा विषय असा आहे की आज आम्ही चाललो कॉलेजला खूप दिवसातून. आणि आज खूप काय काय होणार आहे ब्लॉगमध्ये. कॉलेजमधलं तर नाही दाखवणार, पण आमची रोजची पोरांचं दाखवणार आहे. आज काय युनिफॉर्म घातलेला नाही, कारण इतका खतरनाक पाऊस चालू आहे. 2 दिवस झालं, काल संध्याकाळपासून म्हणजे काल सकाळपासून पाऊस चालू आहे. तुम्ही बघू शकता भाई, नुसतं कुत्र्यावणी पाणी 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 झालं सगळीकडे, इतका पाऊस चालू आहे. तर आज जायचं आम्हाला. आणि माझ्यासाठी आणलेले छत्री नमस्ते गाइस, गुड मॉर्निंग. तर आता माझी छत्री हरवशील, परत घेऊन ये. तर आता 300 चाललंय. रुपयाची छत्री आहे, 350ची होती, मी 300 रुपयाची घेतलेली आहे. हां, तर श्रेयस आला घ्यायला, कारण इतका घाण पाऊस आहे. माझी गाडी तर बंद झाली, पेट्रोल संपलं त्यातलं पूर्ण बंद झाली. म्हणून आता आम्ही चाललो स्कूटीवर, कारण आता स्कूटी घेऊन ये म्हणलं. माझ्या गाडीत मी 2000 रुपयाचं पेट्रोल टाकणार आहे आज. तुम्ही बघू शकता, 2000 रुपयाचं पेट्रोल टाकणार आहे ह्याच्या गाडीत आणि जाणार आहे. तर भेटूच आता थोड्या वेळात, बाय. तर जातो आता, धन्यवाद. आणि तुम्ही बघू शकता इकडं बाढ आलेली आहे, एवढं पाणी झालंय खतरनाक. आम्ही छत्रीमध्ये चाललो मित्रांनो. आला मग त्यात स्ट्रगल, एवढं स्ट्रगल करत आम्ही रोज कॉलेजला जातो. आणि एवढं पाणी किती पाणी झाले. श्रेयस, तुला काय बोलायचं या गोष्टीवर? मला गाडी चालू दे ना, पाडू नको फक्त. काय ते कर काय पाय खाली ठेवायचा नाही तर कपूट वल्ला होईल. इतका पाऊस चालू आहे ना, कुत्र्यावणी पाऊस चालू आहे, कुत्र्यावणी. आणि या पावसामध्ये आम्ही चाललो कॉलेजला मस्त मध्ये. असं म्हणजे आम्हाला ही स्टोरी भेटतात आमच्या पण लेकरा बाळांना सांगायला की आम्ही किती कष्टामध्ये आम्ही कॉलेज शिकला, अभ्यास केला, हे केला. श्रेयसचं काय, श्रेयस अटेंडन्स साठी जायला लागतंय रे. हा, थोडक्यात तीच विषय आहे. शिकायचा विषय काय नाही, आम्हाला सगळं येतंय. तर तू भेटतो आता, कारण माझा मोबाईल लय घाण भिजायला लागलाय थोड्याच वेळात. श्रेयस सापडलाय, श्रेयस घावला. श्रेयस हातात दाखव, काय तुझ्या हातात दाखव. मग एवढा पळत का होता तू? येस बॉयज, तर आम्ही आलेलो वापस रूमवर. पडन सर, दोघं बी पडन अशा सर रे. अरे सर की पडन मी म्हणलं ना. ओ माय गॉड, हे आहे श्रेयस माझ्यासोबत. हे आहे श्रेयस आहे, AI नाहीये. आणि आम्ही चालला वापस कॉलेजला, कारण आमचा ब्रेक झालेला होता. आता ब्रेक्स पण संपून 15 मिनिट झाले ते. तर आम्ही चालला वापस, कारण इथं झालाय खूप मोठा पाऊस. तुम्ही श्रेयसच्या तोंडाकडे बघू शकता किती मोठा पाऊस झाला असेल. तर भेटू आता डायरेक्ट कॉलेजमध्ये. मला जबरदस्ती घेतलंय ब्लॉक मध्ये, मी नाहीये. कॉलेज सुटल्यानंतर डायरेक्ट भेटू, कारण आज आपल्याला जायचं मस्त ठिकाणी आहे. का तुम्हाला सांगतो मी, पाणी नाही जायचं कुठे. पाणी नाही जायचं. आणि श्रेयसची स्कूटी त्याचा यूज एवढंच आहे माझ्यासाठी, पाणी आणण्यासाठी. नंतर भेटूच थोड्या वेळात श्रेयस सोबत बॅक. मी नाहीये इथं, श्रेयसच आहे. बघा तुम्ही, AI नाहीये. AI मित्रांनो, AI नसतो असा. बघा मी हात लावतोय, खरं आहे, ओरिजिनल आहे. बघा कसं गाडी चालवतो. गाडी एवढं AI कोण करू शकत नाही, गाडी चालवत जाणार. तर बाय. हे गाईस, तर वेलकम बॅक. आता कॉलेज सुटलेलं आहे, कॉलेजवरून आलेलो आहे. आणि तुम्हाला एक दाखवायचं, हळूच दाखवतो. गंगोबाई कशी झोपली बघा, तिला माहिती नाही आलेलं. बघितलं मला माझी कोंबडी काय केलं दिवसभर. ब्लँकेट मध्ये पडले कुत्रे. हा, ब्लँकेट मध्ये झोपती. आता काय आळस द्यायला लागली, झोपीत उठली आत्ताच कुत्री. तर मी आलो कॉलेजवर ना मित्रांनो. आता वापस मला एका कामासाठी जायचं, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे जिम. हां, तर मी लावलेली आहे जिम 1 महिन्याची. सध्या तर 1 महिना कंटिन्यू करते, ती का ती बघणार आहे मी नंतर. मग पुणे आता मी माझा एवढा दमला आहे कशामुळं, तर 2 फ्लोअरवर 4 खांद्यावर घेऊन वर येईपर्यंत आलं, त्याच्यामुळे दम लागलेला आहे. आता जायचं जिमला. आवरतो मी आत्ता चालू जस्टच. गंगूबाई बघा कशी करते, बसली माझ्यापाशी. तर आवरतो आणि भेटतो तुम्हाला आवरल्यानंतर थोड्या वेळात, कारण जायचं जिमला. तोंड हात पाय धुतो, जरा फ्रेश होतो, काहीतरी खातो थोडं आणि जिमसाठी जातो. तर भेटू डायरेक्ट आता बाहेर
गाईज मी जिमवरून आता जस्ट आलेलो आहे आणि माझी कॅरीची बॅग तुम्ही बघू शकता. ह्याच्यात मी माझे शूज, पाणी बॉटल, वैना बॉटल सगळं ठेवलेलं आहे. आणि गंगोबाईचं जेवण संपलं होतं तर गंगोबाईला 4 पुडे आणले होते तिचे पेडिग्रीचे. आणि हे पेडिग्री मी 4 कशामुळे आणले आहेत कारण ही बाय 1 गेट 1 फ्री चालू आहे. तर आपल्याला 80 रुपयामध्ये 4 पुडे भेटले. आणि येताना मला आता प्रोटीन खावं लागणार आहे मस्तमध्ये बॉडी करण्यासाठी. तर केळी आणि लिंबू आणले कारण लिंबू सरबत पिणार आहे. डिहायड्रेशन जास्त होत असतं जिममुळे त्याच्यामुळं. आणि येताना 2 किलो तांदूळ पण आणतोय जेवण्यासाठी. तर आता काय काय केले खायला बघतो. 1-2 केळी, 1 लिंबूचा रस एवढं सगळं पितो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. त्यावेळेस थोड्या वेळासाठी टाटा बाय बाय. आणि गंगूबाईला खेळायला काय लावले बघा तुम्ही. खेळते ह्याच्यात असं बघा कशी खेळत बसते त्याला. गंगूबाईला खेळण्यासाठी लावलेला आहे. माझ्या अंगावर कुठे चढते. आणि पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आपल्या मेडनं खायला बिला करून ठेवलेलंच आहे सगळं. फक्त आता थोडं खाणार आहे आणि पहिला आंघोळ करणार आहे. मग पुन्हा नंतर केळे बिळे ते सगळं खातो. आणि गंगोबाईला जेवायला टाकायचं कारण मगापासून ते वरडा लागले आल्यापासून मी करते. तर भेटतोच आता आंघोळ करून तुम्हाला थोड्या वेळात. तर आजच्यासाठी एवढंच. जर इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच आपल्या आता रोजच ब्लॉग येणार आहेत. काय ना काहीतरी मी टाकत राहणार आहे कारण आता पहिले वर्ष झालं मी ब्लॉगिंग करतोय. सारखं गॅप पडल्यामुळे मला म्हणजे असं सपोर्ट भेटा नाही याच्या चॅनलवर. लेजनं बोलले मला कंटिन्यू व्हिडिओ टाकत जा म्हणून मी आता कंटिन्यू व्हिडिओ टाकत बसणार आहे. आणि आता उशीर पण झाला खूप तर झोपणार आहे आता. डायरेक्ट उद्या सकाळी उठू आणि झोपणार तर नाही म्हणा पण ब्लॉग संपतो इथं कारण मी आता बघत बसलोय ट्रिगर्ड इन्सानचे व्हिडिओ बघत बसलोय. तर भेटूच थोड्याच वेळात म्हणजे उद्या सकाळी. ही लवकर ब्लॉग एडिट करून मला वापस उद्या सकाळी सोडायचंच आहे. तर ब्लॉग बघत जावा मित्रांनो. फुल सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद. जय महाराष्ट्र.